नमस्कार. तर आज बनवते छान अशी टेस्टी पीठ मिरची. त्यासाठी मी इथे मोठ्या साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या की तिखट नसतात, म्हणजे जेणेकरून लहान मुलं देखील खाऊ शकतात. त्या मी अशा पद्धतीने उभ्या कापून घेतलेल्या आहेत. आता इकडे माझ्या सगळ्या मिरच्या कापून झाल्या आहेत. आता मी मसाल्याची तयारी करून घेते. इकडे मी आता पॅन ठेवला आहे. त्यात मी 1 वाटी एवढं बेसन पीठ छान खमंग असं भाजून घेणार आहे. खूप जास्तही भाजायचं नाही, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. बेसन पीठ भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून कमी गॅसवर व्यवस्थितच भाजायचं, कारण ते लगेच चटकायला लागतं. इकडे आता पीठ भाजून झालं आहे, ते एका पातेल्यात मी काढून घेते. त्यात मी आता लाल तिखट टाकून घेते. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकला आहे, हळद आणि धने पावडर मी त्यात टाकून घेते, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा एवढं दाण्याचं कूट मी त्यात टाकून घेते. जास्त टाकायचं नाही, फक्त एक टेस्ट म्हणून आपण त्यात दाण्याचं कूट टाकतोय. त्यानंतर 1 पळी एवढं तेल मी त्यात टाकून घेते. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी हे कमीच टाकायचं आहे, आपल्याला असं ओलसर करायचं नाही, फक्त त्याचं एकजीव व्हायला पाहिजे. पाणी मी आपले पोहे खायचे 3 ते 4 चमचे एवढंच वापरलेलं आहे. तुम्ही इकडे मसाला बघू शकता. तो मसाला मी इथे ज्या कापलेल्या मिरच्या होत्या त्यांच्यामध्ये अशा प्रकारे भरून घेते. इकडे त्या पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं, त्यात जिरं टाकून घेते आणि इथे माझ्या मिरच्या देखील पूर्ण भरून झालेल्या होत्या. त्या तेलात ह्या मिरच्या मी अशा पद्धतीने ठेवून घेते. एक मिरची व्यवस्थित ठेवायची आहे. डायरेक्ट मिरच्या त्यात टाकायच्या नाही, हातानेच आपण एक मिरची ठेवणार आहोत. सर्व मिरच्या ठेवून मी वरून झाकून घेते आणि 2 ते 3 मिनिटं मी तशाच शिजवून घेते. जो आता उरलेला मसाला होता, ती एक साईड पूर्ण व्यवस्थित शिजून झाल्यानंतर मी तो मसाला त्यावरून टाकणार आहे. इकडे आता आपल्या मिरच्या बघू शकता तुम्ही, एक साईड छान अशी शिजवून झालेली आहे. आता मी त्या पलटून घेते. सर्व मिरच्या व्यवस्थित पलटून घेतलेल्या आहेत आणि आता त्यात मी उरलेला जो मसाला होता तो देखील मी त्यात टाकून घेते. एकदम कमी वेळात आणि झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी आहे. जेव्हा कधी आपल्याकडे भाजीला काही नसेल तेव्हा नक्कीच ही पीठ मिरची ट्राय करून बघा. कशी वाटली बघा आजची रेसिपी, नक्कीच कमेंट करून सांगा. इथे आपल्या पीठ मिरच्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ